दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सुहासिनी आशा आणि पल्लवीला घेऊन गावात फिरायला जाते आणि त्या दोघींना सांगते की पूर्वी या गावात हॉस्पिटल नव्हतं. आशा आणि पल्लवी बघतात की एक रिपोर्टर धावत जातोय. दोघींनाही समजत नाही की हा काय प्रकार आहे. गावात आशा आणि पल्लवी रात्री जेवायला बसल्यात. तेवढ्यात लाईट जातात. रात्री कोणीतरी दरवाजा वाजवतं. जुगनू दरवाजा उघडतो. तो पत्रकार सुंदर आहे जो अतिशय जखमी आहे. आशा, पल्लवी आणि सुहासिनी त्याला हॉस्पिटलमध्ये आणतात पण हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू होतो. आता पुढे काय मी तुम्हा तिघींची नावं जाणून घेऊ शकतो? हो, माझं नाव सुहासिनी अरोरा आहे. आम्ही शहरात राहतो पण खरं तर आम्ही या गावचेच राहणारे आहोत. ही आहे माझी सून आशा, क्रिमिनल लॉयर, आणि ही तिची मैत्रीण पल्लवी. माझ्या लक्षात आलंच होतं यांचा नक्कीच संबंध कायद्याशी असणार. इन्स्पेक्टर, ही जी काही घटना घडली ती गावातल्या वातावरणात विष पेरण्यासारखी गोष्ट आहे. माझी तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही सुंदरच्या मारेकरांना पकडा आणि त्यांना शक्य तितक्या लवकर जेलमध्ये टाका. मी तुम्हाला खात्री देतो की आता लवकरच गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात सापडेल. ठीक आहे इन्स्पेक्टर, आता आम्ही पण निघतो. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. चल. मी सारखं सारखं सांगायचं त्याला, बाळा तू असं काम करू नकोस, असं काम नको करूस. तू रिपोर्टर आहेस पण तुला त्यांच्याशी वैरपत करण्याची काहीच गरज नाहीये. बस हेच म्हणायचं की मी त्या लोकांचं खरं रूप सगळ्यांना दाखवेन. पण आता काय करू? काय नाही करू शकला तो, काहीच नाही. बस आपला जीव मात्र गमावून बसला. बस आपला जीव. पण हा विचार नाही केला, माझ्या म्हातारपणाचा आधार होता तो. माझ्या म्हातारपणाचा आधार होता. आता माझं काय होणार? ह्या ज्या आता तुमच्याशी बोलत होत्या त्या सुंदरच्या आई होत्या? हो, सुंदरची आईच होती. एकच मुलगा होता बिचारीचा आणि म्हातारपणचा आधारही. आता तो पण गेला. अखेर सुंदरचं वैर होतं तरी कुणाशी? सुंदरला का मारून टाकलं? ठाऊक नाही कोणी मारलं, ते तर कोणालाच नाही माहीत. पण त्याची आई सारखं हेच म्हणते की तो रिपोर्टर होता. माहीत नाही तो कोणतं काम करत होता. घरी सांगायचा तो की त्याला धमक्या दिल्या जात आहेत, पण तो गप्प नाही बसणार. पण प्रकरण नक्की होतं काय? सुंदरच्या आईला काहीच माहीत नाही. आता तर तिच्या समोर एकच प्रश्न आहे की आयुष्य जगायचं कसं.
आता तर कोणी आधारही द्यायला नाही दिला. अरे वा, आला तुम्ही. हे सुंदर कसा आहे? बरा आहे ना? अरे बाप रे बाप, रात्री तर खूप कठीणच झालं होतं बघा. ओहो, तो रिक्षावाला घर सोडून शेतात झोपायला गेला होता, तिथून त्याला उठवून आणलं मी. आता कोणाचा जीव वाचला तर त्यापेक्षा चांगली कोणती गोष्ट असू शकते. आता तुम्ही पण दमला असाल, तुमच्यासाठी पाणी आणतो मी. काका, हा, तुमच्या आमच्या कोणाच्याही मेहनतीचा काही उपयोग नाही झाला. आम्ही सुंदरला नाही वाचवू शकलो. नाही वाचलं. का झालं असेल? का झालं असेल? आम्ही सुंदरच्या आईची अवस्था बघून आलोय. एकुलते एक मुलगा होता हो त्या आईचा. तो असा नव्हता. असा मुलगा होता जो स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी आयुष्य जगत होता. सगळ्या गावासाठी आपल्या समाजासाठी जगायचं होतं त्या बिचाऱ्याला बघा. पण काका, त्याचा शत्रू कोण असू शकतो? कोणी मारलं असेल त्याला? ते तर नाही माहित पोरी, पण जे काय झालंय ना, चांगलं नाही झालं बघ. चांगलं. तो बिचारा सगळ्या गावाचा मुलगा बनायला निघाला होता हो. आता काय मी माझ्या मनाला विचार करून दिलासा देऊ शकतो की तो खूपच चांगला पोरगा होता, खूप चांगला माणूस होता, म्हणून परमेश्वराने त्याला लवकर बोलावून घेतलं. नाही काका, असं म्हणून दिलासा नाही देता येऊ शकत. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत जुगनू. कोणी लवकरच पकडला जाईल. पण काय त्याच्या आईला तिचा पोरगा परत मिळेल? काय कथ्याचं दुःख दुसरे समजून नाही घेऊ शकत. आता त्याच्या मारेकऱ्यांनी इतका पण विचार नाही केला की तो त्याच्या आईचा एकुलता एक पोरगा होता. तो किती अपेक्षेने या घराच्या दरवाजापाशी आला होता की कदाचित त्याला काही मदत मिळू शकेल. वाईट हेच वाटतं की आपण त्याला मदत नाही करू शकलो. काका, सुंदरचा मृत्यू एक रहस्य आहे आणि आपण याची वाट बघू की ते रहस्य कधी उघड होतंय आणि कधी आपल्याला समजतंय त्याच्या मृत्यूच्या मागे कोणाचा हात होता. जर तुम्हाला हे समजलं की त्याचा शत्रू कोण होता किंवा कोणतीही माहिती, तर जरूर सांगा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि मग चहा बनवून आणतो. नमस्कार नानू. हो,
आम्ही काल घरी नव्हतो. नानू, एक दुर्घटना घडली आहे. नानू, अचानक मध्यरात्री कोणीतरी दरवाजा वाजवला. आम्ही सर्व काळजीत पडलो की तो कोण आहे. आम्ही ना त्याला ओळखत होतो ना काही माहिती होतं. मग आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो, पण त्याचा जीव नाही वाचला. हे बघ बेटा, मी काय सांगतोय ते नीट ऐक आणि समजून घे. ते गाव तुझ्यासाठी नवीन आहे. तिथे तुम्ही कोणालाही नीट ओळखत नाही आहात. नाही, तू आधी ऐक माझं. तो कोण होता, कुठून आला, त्याच्याशी कोणाचं काय आहे याच्याशी तुला काही मतलब असता कामा नये. अगं, तू क्रिमिनल लॉयर असशील तर ती शहरामध्ये, गावाशी काही संबंध नाहीये. हे बघ बेटा, तू गावाला जे करायला गेलीस ना, बस तेवढंच कर तू. समजलं? ठीक आहे, सुखी राहा. काय झालं बाबा? हे काय चाललंय काय? जेव्हापासून हे लोक गावाला गेले, चित्र विचित्र गोष्टी घडतात. आशा सांगत होती की काल रात्री कोणीतरी त्यांचा दरवाजा वाजवला, जो खूपच जास्त जखमी होता. काय? हो, ते लोक त्या दिवशी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. आणि आता आशा हे शोधून काढायचा प्रयत्न करते की तो कोण होता आणि त्याला मारायचा प्रयत्न का म्हणून केला काय जातो. सांगताय काय बाबा तुम्ही? या गोष्टीचा अर्थ गावाचं वातावरणही आता ठीक नाही. हो बेटा, ऐकून तर असंच वाटतंय. आणि त्यातच त्या गोविंद विषयी एक सुप्त अशी भीती मनात बसलेली आहे. त्यातच ही घटना. आता तर चिंता वाटणार. चिंता वाटण्यासारखी गोष्ट तर आहेच ना बाबा. काय माहित कोण होता आणि जखमी होता तो सुहासिनी ताईंच्याच घरी का आला? तिथे आणखी लोक राहत असतील ना, आणखी काही घरं असतील. हो बेटा, काय माहित काय प्रकरण आहे. पूर्वी तर आपल्या गावातलं वातावरण शांत असायचं, पण आता माहित नाही काय झालंय. शिवाय त्या तिघींना त्या ठिकाणी समजवणारं आणि धीर देणारं देखील दुसरं कोणीही नाहीये. बाईसाहेब, हा मी आलो बघा. आशा, आशा. आले मम्मी. बेटा, जुगनू काही सामान घेऊन आलाय, ते जरा चेक करून घे. हा, मला एक गोष्ट सांगा बाईसाहेब. आशा तुमच्या सुनेचं नाव आहे ना? तुम्ही तर हाक मारली त्यानं, नाव घेतलं त्यांचं. आशा यांचं नाव आहे की त्यांचं, सांगा. नावात काय ठेवलंय जुगनू? आता हेच बघ ना, तुझं नाव जुगनू आहे, पण तू कधी स्वतःला चमकताना पाहिलंयस? अहो, आमचं नाव जुगनू आहे तर सगळे मला जुगनू अशीच हाक मारतात ना. चंद्र तारा म्हणून नाही ना हाक मारत. पण यांची गोष्ट वेगळी आहे. हाका मारता तुम्ही आशाला. आता येतात या, नाव घेता आशाचं, येतात या. तुझं काहीतरी गैरसमज झालाय. मग तुम्ही सांगा ना. हो, सांगेन मी, पण आधी हे सांग, तू बाजारातून इतक्या उशिरा का आलास? आता मार्केट इतकं दूर आहे ना बाईसाहेब. सगळ्यांना 15 मिनिटं लागतात तिथं जायला, मला 30 मिनिटं लागतात तिथं जायला. तुला 30 मिनिटं का लागतात? आता तुम्हीच बघा ना बाईसाहेब. आता बघा, देवानच मला माझे छोटे छोटे पाय दिले तर मी काय करू? सगळे 30-30 पावलं चालत असतील तर मला 50 पावलं चालावी लागतात. आता देवाने पाय छोटे दिले तर मी काय करणार सांगा? अच्छा बाबा, ठीक आहे, आता कधीच नाही विचारणार. नाही, माहितीये का, बाजारात लवकर पोहोचायचं म्हणून ना मी एक उपाय शोधून काढलाय बघा. हा, एक मस्त उपाय. हा, कोणता उपाय? मी काय विचार केला की मी एक सायकल विकत घेतो, म्हणून मी एक सायकल विकत घेतली. पण पॅडल पर्यंत पायच नाही पोचले. आता देवानेच पाय छोटे दिले तर मी तरी काय करणार? पण देवाने तुला जीभ तर लांब दिलीये ना. आता मला सगळं नीट समजलंय. बस, तुम्हाला माहितीये का बाईसाहेब, एकदा तर बाजारामध्ये एका माणसाचा मला इतका राग आला की असं मनात आलं की आता सटकन एक थोबाडीतच मारावी त्याच्या. मी हात पण उचलला होता, पण गालापर्यंत हातच नाही ना पोचला. आता देवाने हातच छोटे दिले तर त्याला मी काय करणार? बास बाबा, मला समजलं, अगदी व्यवस्थित समजलं मला. आता काय जेवायला मिळणार आहे की नाही? होय, मिळणार. जेवायला तर मिळणार, नक्कीच मिळणार. त्याच आहे की तुमचा उपास बिपास तर नाही आहे ना? आता सांगा मला. उपास नाही, आमचा कोणताही उपास नाही. आता खूप मेहरबानी होईल जर आम्हाला काहीतरी गरम गरम खायला मिळालं तर. हो बाबा, अर्ध्या तासात मी करून आणतो बघा. आता तुम्ही तोपर्यंत हात पाय धुवून तयार होऊन घ्या. चला.
चला चला हे देवा चल बेटा. चला. हॅलो, नमस्कार मम्मी. नमस्कार बाळा, सुखी राहा. तुम्ही कशा आहात मम्मी? बरी आहे. सुनबाई, तू इथून गेल्यानंतर घर सुन सुन झालंय ग. आधी जेव्हा तू घरातून बाहेर जायचीस तेव्हा मनात ही जाणीव तरी असायची की तू थोड्या वेळात येणारच आहेस परत. आणि आत्ताही असंच वाटतं की तू आत्ताच येशील आणि माझ्याजवळ येऊन बसशील आणि विचारशील, मम्मी तुम्ही इथे का बसलाय? मला माहिती आहे मम्मी की तुम्ही मला खूप मिस करत असाल म्हणून. हो सुनबाई, पण जाऊ दे. आधी सुद्धा मी एकटीच राहायची ना, आता पुन्हा सवय होईल. कोणी घरातून गेलं की 2-4 दिवस असंच वाटतं ना. जाऊ दे, तू हे सांग मला, तू तिथे कशी आहेस? मी पण इथे बरी आहे. गावी मन रमतंय ना सुनबाई? हो मम्मी, नवीन जागा आहे, नवं वातावरण आहे, बरं तर वाटणारच. गावचं वातावरण आहे ना बाळा, म्हणून मी तुला विचारलं. हे बघ, तुला तिथे आवडत नसेल तर संकोच करायची अजिबात गरज नाही. तू मला फोन कर, मी सुहासिनी ताईंशी याविषयी बोलेन आणि तुला परत घेऊन येईन. रेखा ही भाग्याची. नाही नाही मम्मी, गाव कसं असतं हेच तर बघायला आलेले. अजून तर सगळं बघायचं बाकी आहे. सुनबाई, सुहासिनी ताई तुझी काळजी तर घेतायत ना? हो मम्मी, त्या तर आशापेक्षा जास्त माझी काळजी घेत आहेत. चला बरं आहे. हेच विचारण्यासाठी मी तुला फोन केला होता. आणि हो, अभिजितला फोन करत राहा, त्याच्याशी बोलत राहा. हां. हो मम्मी, थोड्या वेळापूर्वीच अभिजितचा फोन आला होता आणि ते तर मला व्हिडिओ कॉलिंग करतात ना. बरं आहे सुनबाई, या निमित्ताने तुम्ही एकामेकांशी बघून बोलू तरी शकता. अरे वा, मला तर हे व्हिडिओ कॉल करायला येतच नाही मुळी. काही हरकत नाही मम्मी, तुम्हाला सुद्धा जमेल. अच्छा हे सांगा, दीदी कशा आहेत? ती पण बरी आहे. आणि मम्मी, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे सुनबाई, तू पण स्वतःची काळजी घे आणि तू मला फोन करत जा. मम्मी ऐका, तुम्हाला कधीही माझ्याशी बोलावंसं वाटलं ना, तुम्ही मला संकोच न करता फोन करा. हो सुनबाई, म्हणूनच तर फोन केलाय. आणि सुनबाई, विसरू नकोस, फोन करत राहा. ठीक आहे मम्मी, सुखी राहा. बाय. बाय. मम्मी, तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग करता येत नाही, मग काळजी कशाला करता? मी तुम्हाला समजवते. द्या ना, मी तुम्हाला दाखवते. काही हरकत नाही सुनबाई, हे असंच आवाज ऐकून आणि बोलून मनाला समाधान मिळतं. अहो पण मम्मी, तुम्ही जर प्रत्यक्ष बघून बोललात तर मनाला आणखी जास्त समाधान मिळेल ना. आता तर तुम्ही व्हिडिओ कॉलच करत जा. कमीत कमी तुम्ही हे पण पाहू शकाल की पल्लवी कुठे राहतेय, कशी राहतेय, तिथलं वातावरण कसं आहे. हो ना? अगं सुनबाई, हे सगळं बघायची काय आवश्यकता आहे? अहो बघितलंच पाहिजे मम्मी की तिथे गावात राहणीमान कसं आहे. आणि तुम्ही हाही अंदाज लावू शकता ना की तिथे गावात पल्लवी अजून किती दिवस टिकू शकेल. पल्लवी तिथे तिच्या मैत्रिणीला मदत म्हणून गेलीये. वातावरण भलं कसंही असेल तरी ती तिथे ऍडजस्ट करेल. जर मनात सेवेचा भाव असतो तिथे अशा प्रकारच्या गोष्टी कधी अडथळे नाही बनत सुनबाई. हा, सेवेचा भाव तर पल्लवीमध्ये ठासून भरलेला आहे, खास करून आशाच्या सेवेचा. पण मम्मी, मला तर बघायचंच आहे की गावातलं राहणीमान कसं आहे, पल्लवीची तब्येत कशी आहे. आणि शिवाय बघा ना, तुम्ही जेव्हा पल्लवीशी फोनवर बोलत असता तेव्हा तर फक्त आवाजच ऐकू येतो, पण तुम्ही जर व्हिडिओ कॉल केलात तर तिला बघू पण शकाल. आणि बघून बोलायला तर किती बरं वाटेल तुम्हाला. हो ना मम्मी? काय इतकं माहिती असणं पुरेसं नाहीये की ती गावात खुश आहे, बरी आहे? ती कशी राहते हे जाणून घेणं इतकं महत्वाचं आहे की जेव्हा ती परत येईल तेव्हा तिला टोमणा मारता येईल की ती गावात कशी राहत होती.
गणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. लंबोदराय नमः. ओम गंगणपतये नमः. ओम लंबोदराय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. तुम्हाला तो बन्सी भेटायला आलाय. अरे हो, बन्सी. त्याच्या जमिनीचं प्रकरण आहे. हम्म, प्रकरण न्यायालयापर्यंत पोचले. गरीब आहे बिचारा, काय खटला लढणार. पैशावाले लोक पैशाच्या जोरावर त्याला दाबून टाकायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, मी बघतो. बघा बघा, बिचारा गरीब माणूस आहे. त्याचं भलं झालं ना तर आशीर्वादच देईल. मी तर म्हणून तर त्याला इथं बोलवलंय. जा आता, सरजूला सांग बन्शीला घेऊन ये. हो, सांगते. खाही भाग्याची. भाईजी, बन्सी आलाय. हम्म. प्रणाम भाई. सरजू, तू जा. जी. भाई समजतच नाही आता काय होणार आहे. काय पण नाही होणार बन्शी, काय पण नाही होणार. ही जमीन आपली आई आहे. पहिली ती आहे जी आपल्याला जन्माला घालते, आणि दुसरी ती आहे जी आपलं पालन पोषण करते. त्या आईच्या कुशीत आपण खेळतो, त्या आईच्या पदराखाली आपण आपलं आयुष्य घालवतो बन्सी, जिवंत राहण्याकरता. ते समज तर आपल्याला तीच आई देते ना बन्शी. आपल्याला ह्या आईपासून कोणी बी वेगळं नाही करू शकत, कोणी बी नाही वेगळं करू शकत. मी आहे तुझ्या सोबत. मग मी आता काय करावं भाईजी? तुम्हाला माहितीच आहे की मी न्यायालयात केपा घालत होतो आणि वकिलांच्या मागं मागं धावत होतो. एवढे पैसे तर माझ्याकडे नाहीत ना. पैसेवाले तर ते लोक आहेत ज्यांनी कायद्याचा आधार घेऊन माझी जमीन बळकवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचे प्रयत्न कधी पण यशस्वी नाही होणार बन्शी. या देशामध्ये कायद्याचं राज्य चालतं. तसे लोक आता नाही उरले जे हुकमतीच्या नावाखाली गरिबांचं शोषण करतात. गेले त्यांचे दिवस. आता कायद्याची भीती दाखवून कोणी कोणाच्या जमिनीवर ताबा नाही मिळू शकत. मी तुझ्या सोबत आहे, आणि याच गोष्टीसाठी मी उद्या पंचायत बोलावली आहे. आणि त्या पंचायतीमध्ये ते लोक आपण होऊन तुझ्या जमिनीवरून हा खटला मागं घेतील. ती जमीन तुझी होती, तुझी आहे, आणि तुझीच राहील. हे माझं वचन आहे. धन्यवाद भाईजी. काय करतोय बाबा बन्सी, उठ. हाच तुमच्या लोकांचा दोष आहे बघा. कोणाच्या पण समोर तुम्ही मान झुकवायला तयार असता बघा. आणि या जमान्यामध्ये लोक तुम्हाला मान झुकवण्यासाठीच भाग पाडतात. आणि मी असं मानतो का माणसाने फक्त एकाच्याच समोर मान झुकवली पाहिजे, आणि तो आहे परमेश्वर. कारण तोच प्रत्येक माणसाचं जीवन आणि त्याच्या सुखाचं रक्षण करताय. जानकी, सरजूला सांगून गावात दवंडी पिटवायची आहे का उद्या बन्सीच्या जमिनीसाठी पंचायत बोलावली जाईल. जा, शांतपणे झोप तू. उद्या तुझ्या जमिनीचा फैसला होऊन जाईल. जा. मी आणि माझं कुटुंब तुमचे उपकार कधी बी नाही विसरणार भाईजी. माझी तर इच्छा आहे का या गावातला प्रत्येक जण सुखी व्हायला हवा. मुलांना शिक्षण मिळावं. मुलं चांगली शिकली सवरलेली असली म्हणजे गावाचंच नाव उज्ज्वल होईल. या मुली पण ना, सुनबाई, हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. पल्लवी, कुणास ठाऊक काय करत असतात या मुली. पल्लवी, काय मम्मी? जा बघा आशा तयार झालीये की नाही. हो, आलेच. जा पटकन. हा काय गडबड घोटाळाय बाबा? हं? आशानं तर मला येडच लागेल आता. नक्की हाय तरी काय? मला मला चुकीचं दिसतंय की चुकीचं ऐकू येत आहे, मला तेच कळत नाहीये. आता काय चाललंय काय नक्की? एक आहे बाईसाहेबांची सून, सुनेचं नाव आहे आशा. तर मग पल्लवी हाक मारल्यावर ती कशी काय येते? मी ते एकदम गडबडून गेलोय. येड लागणार बहुधा मला आता. जाऊन विचारू का?
नको 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 राग येईल ना त्यांना, राग येईल त्यांना. आता मुलाच्या आशाने किती मुली जन्माला घालू. मुलांना वाढवण्याची जबाबदारी पण असते नाही. आशा जरा इथे ये ना. काय झालं पल्लवी? हे बघ ना इथे.